नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. शिक्षण विभागाच्या उदासीनतेविरुद्ध ठाणे जिल्हा परिषदेवर रणशिंग. 16 एप्रिलला महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचं विराट आंदोलन. प्रशासनाच्या असंवेदनशील कारभाराचा निषेध. रखडलेलं वेतन आणि थकीत देयकावरून शिक्षक झाले आक्रमक. 50 वर्षांनी उपसणार खाडीतील गाळ. आमदार संजय केळकर यांची मेरीटाईम अधिकाऱ्यांसोबत पाहणी. आणि आशाताईंनी स्वरसमाधी घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. राज्यातील शिक्षण विभागातील प्रलंबित समस्या आणि प्रशासनाच्या आडमोठ्या धोरणामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेनं आता थेट संघर्षाची भूमिका घेतली आहे. प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी येत्या 16 एप्रिल 2026 रोजी जिल्हा परिषद BJ हायस्कूल या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेनं दिला आहे. या संदर्भात शालेय शिक्षण विभागानं प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांना निवेदन पाठवण्यात आलं असून शिक्षण विभागाच्या विसंगत निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षक आर्थिक आणि मानसिक दडपणाखाली आले आहेत. प्रशासनाच्या असंवेदनशीलतेमुळे शिक्षकांचं कंबरडं मोडलं असून वारंवार विनंत्या करून देखील प्रश्न सुटत नसल्यानं अखेर रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर्कहीन निष्कर्षामुळं शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांचं वेतन थांबवणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता करण्यात आली आहे. गेल्या 2 ते 6 वर्षापासून शिक्षकांची हक्काची देयकं थकली आहेत. निधी उपलब्ध असून देखील शिक्षकांच्या दिरंगाईमुळे कोट्यावधीचा निधी व्ययगत झाला असून 15 एप्रिलपासून ही प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 10वी, 11वी आणि 12वीच्या परीक्षा आणि निकालाच्या धामधुमीत पडताळणीचा घाट घातला जातोय, जो शिक्षकांना नाहक त्रास देणार आहे. हा कार्यक्रम नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान घेण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे. महावितरणच्या भांडूप परिमंडळात संकल्पपूर्ती गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर कार्यक्रमात ज्या विभागानं मागील वर्षात चांगली कामगिरी करून कंपनीचा महसूल वाढवण्यात मदत केली, अशा मंडळ, विभाग, उपविभागाला सन्मानित करण्यात आलं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे OSD आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर राहुल गेठे यांना नवी मुंबई मनपातून पुन्हा राज्य शासनाच्या सेवेत परत पाठवण्याची महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आणि महापौर सुजाता पाटील यांचे पती सूरज पाटील यांनी येत्या 20 एप्रिलच्या महासभेसमोर प्रस्ताव आणला असून त्यामुळं या संदर्भात आगामी महासभेकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे. डॉक्टर राहुल गेठे हे मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांचे OSD म्हणून परिचित असून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात त्यांनी
शासनानं उपायुक्त नवी मुंबई महानगरपालिका गट अ या पदावर एका विशेष निर्णयाद्वारे कायम सेवेत नियुक्ती केली होती. नगरसेवक सूरज पाटील यांनी या संदर्भात मांडलेल्या ठरावात म्हटलं की उपायुक्त हे पद गट अ वर्गातलं असून या पदावर नियुक्ती करण्यासाठी शासनानं फीडर कॅडर निश्चित केला आहे. तथापि डॉक्टर गेठे हे आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी असून ते या फीडर कॅडरमध्ये समाविष्ट होत नाहीत. शासनानं डॉक्टर राहुल गेठे यांचे प्रतिनियुक्तीच्या स्वरूपातील पदावर कायम समावेशन केलं असून अशा प्रकारच्या कायम समावेशनाबाबत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये स्पष्ट अशी तरतूद नाही. शासनानं डॉक्टर राहुल गेठे यांची केलेली कायम स्वरूपातील नियुक्ती महानगरपालिकेच्या मूळ संवर्ग रचनेवर आणि मूळ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या संधीवर अतिशय प्रतिकूल परिणाम करणारी असल्याचं नगरसेवक सूरज पाटील यांनी आपल्या प्रस्तावात म्हटलं आहे. अतिक्रमण उपायुक्त म्हणून आणि सध्या अतिरिक्त आयुक्त या पदावर राहून डॉक्टर राहुल गेठे यांनी अतिक्रमणासंदर्भात धडाकेबाज कामगिरीनं आपली ओळख निर्माण केली आहे. तथापि ठाणे विरुद्ध नवी मुंबई या राजकीय लढाईत डॉक्टर राहुल गेठे यांना देखील लक्ष केलं जात असल्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे. ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांनी संगीत क्षेत्रात हिमालया एवढं उत्तुंग काम करून ठेवलं आहे जे कुठल्याही फुटपट्टीनं मोजता येणार नाही. आशाताई महाराष्ट्राच्या शान होत्या आणि मराठी अस्मितेच्या मानबिंदू होत्या. आशाताईंचं निधन नाही तर त्यांनी स्वरसमाधी घेतली असा शब्दात शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. आशाताईंनी मराठी आणि हिंदी नाही तर तामिळ, मल्याळम, इंग्रजी, रशियन अशा जवळपास 20 भाषांमधील गाणी गायली. सुखदुःखात त्यांची गाणी ऐकायचो. खास करून दुःखित प्रसंगी त्यांची गाणी मला आधार वाटायची. आज देखील त्यांनी गायलेली हजारो गाणी कालची ताजी गाणी असल्याचा भास होतो. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत आशाताईंची गाणी अजरामर राहतील आणि संगीतप्रेमींना आनंद देत राहतील अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. आशाताईंना अनेक पुरस्कार मिळाले पण मुख्यमंत्री असताना त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी भाग्यवान समजतो असं ते म्हणाले. आशाताईंची लाडकी बहीण योजनेचं कौतुक केलं होतं. 1500 रुपयांचं मोल किती आहे हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. त्यांच्या सुरुवातीच्या काळात ही योजना हवी होती असं आशाताई म्हणाल्या होत्या कारण त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी गरिबीचे चटके सहन केले होते अशी आठवण उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवली. या दुःखद प्रसंगातून सावरण्याचं त्यांच्या कुटुंबियांना बळ मिळो आशाताईंना शिवसेना पक्षाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. गेली 5 दशकं सिडको ते कळवापूल लगतच्या खाडीत गाळ मोठ्या प्रमाणात साचून भरतीच्या वेळी रस्त्यावर दुर्गंधीयुक्त आणि गाळयुक्त पाणी पसरतं. याबाबत आमदार संजय केळकर यांनी आज मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. या खाडीतील गाळ काढून खाडीलगत संरक्षक भिंत, सुशोभीकरण ही कामं करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. भाजपच्या स्थानिक नगरसेविका नम्रता कोळी आणि उषा वाघ यांनी याबाबत आमदार संजय केळकर यांना निवेदन दिलं होतं. गेल्या काही दशकात या खाडीचा गाळ उपसण्यातच आलेला नाही त्यामुळं खाडीची रुंदी कमी झाली. त्यामुळं पावसाळ्यात तसंच भरतीच्या वेळी दुर्गंधीयुक्त पाणी आणि गाळ रस्त्यावर येऊन रहिवाशांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. या पार्श्वभूमीवर केळकर यांनी मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून त्यावेळी जयेंद्र कोळी, विशाल वाघ, आरिफ बडगुजर यांच्या उपस्थितीत खाडीलगतच्या मुख्य ठाण्यात वसला असून या खाडीतील गाळ उपसून तिची रुंदी आणि खोली वाढवण्याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. तसंच खाडीलगत संरक्षक भिंत उभारून परिसरात सुशोभीकरण करण्याबाबत देखील अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या असल्याची माहिती केळकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता.
हां, यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोचवायचे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. रहिवाशांच्या विरोधानंतर देखील ज्ञानेश्वर नगर इथल्या नाना नानी पार्कच्या जागी आरोग्य केंद्र उभारण्याचा घाट घालण्यात आलाय. रहिवाशांनी विनंती केल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आरोग्य केंद्र अन्यत्र उभारण्याची कडक सूचना देऊन आणखी निधी उपलब्ध करून नाना नानी पार्क अद्ययावत करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. भाजपच्या खोपटमधल्या कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ज्ञानेश्वर नगरमधल्या रहिवाशांनी उपस्थित राहून आमदार संजय केळकर यांना एक निवेदन दिलं. या भागात लहान मुलांना खेळण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेलं उद्यान पडीक अवस्थेत असून रहिवाशांच्या विरोधानंतर देखील तिथं आरोग्य केंद्र उभारण्याचा घाट घालण्यात आल्याची तक्रार या निवेदनात करण्यात आली. नाना नानी पार्कला कोणताही धक्का लावण्यात येऊ नये, उलट आणखी निधी उपलब्ध करून हे पार्क सुसज्ज आणि सुशोभित करण्यात यावं, अशा स्पष्ट सूचना केळकर यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आरोग्य केंद्राची परिसराला गरज आहे, पण ते उभारण्याची जागा मात्र ही नाही, अशी कडक समज देखील केळकर यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिली. लवकरच या पार्कची पाहणी करून रहिवाशांच्या हिताचा निर्णय घेण्यास प्रशासनाला आपण भाग पाडू, असं केळकर यांनी माध्यमांना सांगितलं. या कार्यक्रमात पाचपाखाडी आणि लोकमान्य नगरमधल्या SRA प्रकल्पातील रहिवाशांनी उपस्थित राहून आपल्या व्यथा मांडल्या. मतदार याद्या पुनर्निरीक्षण कार्यक्रमासाठी BLO म्हणून चतुर्थ श्रेणी कामगारांना महानगरपालिकेनं नेमलं होतं. यात अल्पशिक्षित शिपाई आणि सफाई कामगारांचा देखील समावेश होता. प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांचा मोठाच गोंधळ उडत असल्यानं हे काम त्यांच्या आवाक्याबाहेरचं होतं. ही अन्यायकारक निवड रद्द करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली होती. त्यानुसार आता या नेमणुका रद्द करण्यात आल्याचं सफाई कामगारांनी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात उपस्थित राहून केळकर यांचे आभार मानले. राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्ययावत ऑनलाईन प्रणाली आता सुरू होणार आहे. या प्रणालीमुळं अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन 8 तासात पूर्ण होणार असून आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर होणार आहे. त्यामुळं रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाही. त्यामुळं उपचार प्रक्रियेला गती मिळणार आहे. या प्रणालीचं येत्या काही दिवसात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होईल, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाकडून देण्यात आली. गेल्या काही वर्षभरापासून मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामध्ये नाविन्यपूर्ण रुग्णस्नेही बदल करण्याचं काम आता सुरू झालं. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली असणार आहे. रुग्णानं रुग्णालयात सर्व रीतसर कागदपत्र सादर केल्यानंतर रुग्णालय प्रशासन त्याचा अर्ज मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाकडे थेट मंजुरीसाठी पाठवणार आहे. त्या ठिकाणी नियमानुसार सर्व कागदपत्र असली तर अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन 8 तासात पूर्ण होणार आहे. यामुळं रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना मोठाच दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नवीन प्रणालीचं अधिकृत उद्घाटन लवकरच होणार असून त्यानंतर राज्यभरात ती प्रभावीपणानं राबवण्यात येणार आहे.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं आज प्रभाग क्रमांक 21 आणि प्रभाग क्रमांक 22 मध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम महापौर शर्मिला पिंपळवकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून अनुयायी ठाणे शहरात बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी येत असतात. ठाणे स्थानक परिसरातील आणि कोर्ट नाका परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा इथं अनुयायांचं मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या अनुषंगानं पुतळ्याची आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करण्याचं तसंच ठाणे शहरात ज्या ज्या प्रभागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे त्या ठिकाणची साफसफाई करण्याचे निर्देश महापौर शर्मिला पिंपळवकर यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार आज सकाळी 8 वाजता स्वच्छतेची शपथ घेऊन प्रभाग क्रमांक 21 नौपाडा कोपरी प्रभाग समितीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक नजीक सिद्धार्थनगर कोपरी, बुद्धविहार आनंदनगर तसंच रमाबाई चौक अशा प्रकारे विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पाण्यानं स्वच्छ करण्यात आला आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करून सदर परिसर देखील पाण्यानं धुण्यात आले. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. शिक्षण विभागाच्या उदासीनतेविरुद्ध ठाणे जिल्हा परिषदेवर रणशिंग. 16 एप्रिलला महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचं विराट आंदोलन. प्रशासनाच्या असंवेदनशील कारभाराचा निषेध. रखडलेलं वेतन आणि थकीत देयकावरून शिक्षक झाले आक्रमक. 50 वर्षांनी उपसणार खाडीतील गाळ. आमदार संजय केळकर यांची मेरीटाईम अधिकाऱ्यांसोबत पाहणी. आणि आशाताईंनी स्वरसमाधी घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.